पावसाळी अधिवेशनानंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल अपेक्षित आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रभारी सुद्धा बदलले जाण्याची शक्यता आहे आणि यामुळे महाराष्ट्रात प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या जागी नवा चेहरा येणार का, कोण येणार, हर्षवर्धन सपकाळ यांचीही उचलबांगडी होणार का, अशा चर्चा आहेत। काँग्रेस हायकमांड या मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे। याचं कारण मधल्या काळामध्ये काँग्रेसला विविध निवडणुकांमध्ये स्वतःचेच उमेदवार माघार घेणं असेल, मविया अंतर्गत घटक पक्षांशी करण्यात येणाऱ्या राजकीय वाटाघाटींमध्ये माघार घेणं असेल आणि अन्य अनेक मुद्दे असतील। या बाबतीत काँग्रेस पुनर्विचार करते। यामध्ये खास करून प्रभारी चेन्नीथला यांच्या जागी वेगळा चेहरा येण्याची शक्यता अधिक आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र स्वतःच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस पक्षात संघटनेमध्ये जान आणण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी त्याचे प्रत्यक्ष फील्ड पातळीला, जमिनी पातळीला कशा प्रकारचे पडसाद उमटलेले आहेत, परिणाम संभवत आहेत, हे बघितलं जाईल। अधिवेशनानंतर काँग्रेस हायकमांड याचा पुनर्विचार करू शकते। अध्यक्षांचा काही विषय नाही आहे। प्रभारी आमचे रमेश चेन्नीथलांजी हे मंत्री झाल्यामुळं नक्कीच म्हणजे त्यांचा व्याप, तिथलं त्यांचं जबाबदारी हे बघता कदा काँग्रेस कमिटी प्रभारींच्या बाबतीत निर्णय या ठिकाणी होऊ शकतो अशी आम्हाला माहिती जी काय खात्री आहे ती या संदर्भातली। संदीप राजगोळकर काँग्रेसबद्दल सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले वरिष्ठ प्रतिनिधी। संदीप, काँग्रेसमधला हा बदल, त्याच्यात सुद्धा बंटी पाटील म्हणतात की प्रदेशाध्यक्ष नाही पण प्रभारी बदलू शकतात, काय नेमकं राजकारण चालू आहे? नाही प्रसन्न, जरी सत्यजित पाटील हे नाकारत असले तरी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात एक रोष बघायला मिळतोय। प्रामुख्यानं बघायला गेलं तर बारामतीची पोटनिवडणूक, त्यावेळचा उमेदवार आणि त्यानंतर विधान परिषदेच्या वेळेला अंबादास दानवे यांच्या वेळेला काँग्रेसनं जी काही भूमिका घेतली होती त्याचा हा रोष काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय। त्यातच सोलापूरसारख्या ठिकाणी थेट आंदोलन झालेलं होतं हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधामध्ये। त्यामुळे सपकाळ यांच्या उचलबांगडीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। काँग्रेस हायकमांड याचा जरी निर्णय घेणार असलं तरी सपकाळ यांच्या बाजूनं एक गट कार्यरत आहे आणि दुसरा गट जो त्यांच्या विरोधात आहे तो मात्र दिल्लीत जाऊन यापूर्वी त्यांनी लॉबिंग केलेलं होतं। त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलला जाण्याची शक्यता फक्त वर्तवली जाते। नेत्यांकडून अधिकृत त्याबाबत कुठलाही दुजोरा दिला जात नाही। दुसरं महत्वाचं, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला त्यांच्या कार्यकाळामध्ये लोकसभेला चांगलं यश मिळालेलं होतं, मात्र विधानसभेला मोठ्या अपयशाला काँग्रेस पक्षाला सामोरं जावं लागलेलं होतं। आणि त्यातच ज्यावेळेला केरळमध्ये निवडणुका झाल्या त्यावेळेला काँग्रेसला तिथं यश मिळाल्यानंतर रमेश चेन्नीथला यांना तिथं गृहमंत्रीपद देण्यात आलं आणि तिथली जबाबदारी असल्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या प्रभारी पदाच्या कार्यमुक्त जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय जो आहे तो काँग्रेस हायकमांडनं घेतला आणि या दोन्ही बाबतचे जे निर्णय आहेत ते 10 ऑगस्ट नंतर होऊ शकतात। 10 ऑगस्ट हा पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे महाराष्ट्रामध्ये, आपल्याला माहिती आहे। त्यानंतरच काँग्रेसमध्ये हा मोठा फेरबदल होऊ शकतो आणि काँग्रेस हायकमांडच त्या बाबतीतला अंतिम निर्णय घेणार आहे। प्रसन्न, धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।